रामकृष्ण हरी माऊली। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम मिशम आनंदी वल्लभम। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांच्याच कृपेनं आपण ज्ञानोबाराच्या चरित्रावर त्या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय। मागचे 2 भाग आपण बघितले आणि त्या भागांना भरपूर असा प्रतिसाद तुम्ही दिला, त्याबद्दल सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा असं मी म्हणतो। याचा अर्थ असा नाही की तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर मला फारसा फायदा होईल आणि तुम्हालाही त्याचे पैसे पडत नाही। फक्त जेवढे जास्त लाईक व्हिडिओला मिळतील तेवढा जास्त तो व्हिडिओ प्रसारित होतो, पुढे चालत असतो। हा यूट्यूबचा नियम आहे आणि त्यामुळं जे कोणी व्हिडिओ त्या ठिकाणी पाहतात बघतात त्यांनी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। दुसऱ्या भागापर्यंत आपण चरित्र पाहिलं। आपण बघितलं की पैठणच्या धर्मपीठानं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिलेली आणि त्या शिक्षेनुसार मुलांचं हित व्हावं याच्यासाठी त्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त सुद्धा घेतलं। आता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता गेल्याच्या नंतर सगळी जबाबदारी पडली निवृत्तीनाथावर। आता निवृत्तीनाथ त्या 3ही भावंडाचे आई वडील झालेले आहेत, त्यांचा सांभाळ करू लागलेले। मुक्ताबाई अगदी लहान। देहांत प्रायश्चित्त हा शब्द मुक्ताबाईला न कळण्यासारखा आहे आणि मुक्ताबाई एक दिवस निवृत्तीनाथांना विचारते की दादा, अरे आपले आई वडील जाऊन कितीतरी दिवस झाले अजूनही परत आले नाही, ते परत काय येत नाही? त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात की अगं मुक्ताबाई, आता ते परत येणार नाहीत, परत येणार नाही। त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलेलं, ते आता परत यायचे नाही। ही मुक्ताबाई ऐकते आणि मुक्ताबाई सांगते, मुक्ताबाई म्हणते की अरे दादा, त्यांना जर परत यायचंच नव्हतं तर त्यांनी आपल्यालाही सोबत न्यायला पाहिजे होतं। आपल्याला का ठेवलं? आपल्याला का इथं त्या ठिकाणी ठेवलं? निष्ठुर असणाऱ्या समाजामध्ये आपल्याला ठेवून ते कुठे निघून गेले? मुक्ताबाई म्हणते आपल्याला दुःखाच्या सागरात लोटून ते कुठे गेले? त्यावेळेस निवृत्तीनाथ मुक्ताबाईला म्हणतात की अगं मुक्ताबाई, ते आपल्याला दुःखाच्या सागरात लोटून गेले नाही, ते तर आपल्या सुखासाठीच त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आपल्या सुखासाठी देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतलं। आपल्याला आळंदीत जाण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, आपल्याला विहिरीवर पाणी पिण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, इंद्रायणीत स्नान करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, म्हणून तर त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले। ते आपल्याला दुःखाच्या सागरात लोटून गेले नाही, आपल्या सुखासाठी त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आत्महत्या केली। तसा समाज आपल्याला समाजात घेत नव्हता। आता त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर समाज आता आपल्याला समाजामध्ये घेईल, आपल्याला माणसासारखं जगण्याचा अधिकार प्राप्त होईल। ज्ञानोबाराय बाजूलाच बसलेले होते। ज्ञानोबाराय म्हणतात की अरे दादा, तू कोणत्या समाजाची, कोणत्या लोकांची गोष्ट करतो? हा समाज ज्याचे पाय 100 वेळा आपल्या वडिलांनी धरून सुद्धा त्यांनी आपल्या आई वडिलांवर दया दाखवली नाही। अरे आपले दुःख पाहून तर दगडालाही पाजर फुटल, दगडालाही पाजर फुटल, पण यांना मात्र काही वाटलं नाही। आणि हा समाज आपल्याला स्वीकारल असं तुला वाटतं? देहांत प्रायश्चित्त आपल्या आई वडिलांना घेतल्याच्या नंतरही हे आपल्याला स्वीकारतील असं तुला वाटतं? मला तरी वाटतं
निवृत्तीनाथ म्हणतात की अरे माऊली, का स्वीकारणार नाही? का स्वीकारणार नाही? नक्की स्वीकारते. पैठणच्या धर्मपीठानं जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या नुसार आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त सुद्धा घेतले आणि त्यांनी निर्णय तोंडी दिला नाही, कागदोपत्री निर्णय दिलेला आहे. आणि निवृत्तीनाथ बाजूला गेले, कागद घेतला आणि ज्ञानोबाच्या हाती दिला आणि सांगितलं की बघ, हा तो कागद आहे ज्या कागदावर त्यांनी शिक्का मोडतब केलेली आहे. आपल्याला आनंदीत प्रवेश नक्की मिळेल, हे कागद बघ. आणि तो कागद ज्ञानोबाराने हातामध्ये घेतला आणि थोडेसे हसले पण रागाने. ज्ञानोबाराने कागद हातामध्ये घेतला, हसले पण रागाने हसले. आणि ज्ञानोबारा म्हणतात की अरे दादा, ज्या लोकांना हृदयातल्या भावना कळत नाहीत, मनातलं दुःख कळत नाही, त्या लोकांना या कागदावरचं अक्षर कळत, या कागदावरचं अक्षर कळणार नाही. मी सांगतो तुला की लोक आपल्याला समाजात घेणार नाही. आणि झालंही तसंच. रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा समाजानं मात्र या मुलांना स्वीकारलं नाही. यांचा छळ अजून वाढला, छळ चालूच ठेवला. आई वडील जाऊन 2-3 महिने झाले. दिवाळीचा सण जवळ आला आणि लहान असणारी मुक्ताबाई, त्या मुक्ताबाईच्या अंतकरणात इच्छा उत्पन्न झाली की दिवाळी जवळ आलेली, सगळी लोक दिवाळीच्या दिवशी गोडधोड करतात. आपली आई जर असती तर आपली आईही गोडधोड तिने केला असतं. दरवर्षी आपली आई दिवाळीसाठी सगळ्या भावंडाला मांडे खाऊ घालायचे. आणि मांडे माझ्या दादाला ज्ञानोबारायला विशेष आवडतात, मुक्ताबाई मनात म्हणते. आणि आता आई तर राहिली नाही, वडीलही राहिले नाही. मग आता आपल्या भावंडांना मांडे कोण घालल, कोण खाऊ घालल? मुक्ताबाई विचार करते आणि मुक्ताबाई मनाशीच म्हणते की आता यांना मीच मांडे खाऊ घाले. आता मांडे तर खाऊ घालायचे, पण मांडे खाऊ घालण्यासाठी, मांडे भाजण्यासाठी लागतं खापर. आणि ते खापर जर पाहिजेत असेल तर आळंदीत जावं लागत होतं. आणि मुक्ताबाईला माहित होतं की आळंदीत जाणं सोपं, जर मला कोणी बघितलं तर मला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी जर निवृत्तीनाथ किंवा माऊलीला विचारलं, ज्ञानोबारायला विचारलं, दादाला विचारलं की आळंदीत जाऊ का खापर आणण्यासाठी, तर हे मला जाऊ देणार नाही. म्हणून मुक्ताबाई यांना न सांगताच आळंदीत जाण्याचा विचार करते, आळंदीच्या वेशीवर येते. तिला माहित होतं की जर आपल्याला कोण बघितलं तर आपल्याला चांगली शिक्षा होईल. पण तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबारायाला मांडे आवडतात ही भावना अंतकणात धरून ती छोटीशी बहीण शिक्षेचाही विचार न करता आळंदीत प्रवेश करते, आळंदीत येते. लपून लपून लपत लपत कुंभार गल्लीमध्ये येते, कुंभार वाड्यात येते. आणि कुंभार वाड्यात आल्याच्या नंतर सकाळची वेळ असते. कुंभारीण दारी सडा टाकत राहते. कुंभारीण पाहते की मुक्ताबाई आलेली आहे. कुंभारीणला आनंद वाटतो. मुक्ताबाई छोट्या छोट्या पावलानं तिच्या जवळ येते आणि त्या कुंभारीणीला म्हणते की काकू, दिवाळीचा सण जवळ आला आणि आमची आई वडील गेल्याच्या नंतर पहिलीच दिवाळी. माझी अशी इच्छा आहे की माझे जे तिन्ही भावंड आहेत, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, या तिघांनाही मांडे खाऊ घालायचे. आणि त्याच्यासाठी मी तुझ्याकडे आलेले. तू जर मला खापर दिलं, कारण जुन्या काळामध्ये खापरावर मांडे भाजण्याची पद्धत होती, खापर जर दिलं तर मी मांडे त्या ठिकाणी करू शकते, माझ्या भावाला खाऊ घालू शकते. तू खापर त्या ठिकाणी मला दे. पण लक्षात घे, हे खापर तू जरी मला दिलं तरी मी मात्र तुला काही देऊ शकत नाही. मुक्ताबाई म्हणते त्या कुंभारणीला, माझ्याकडं तुला देण्यासाठी काहीच नाही,
हात जोडून मुक्ताबाई त्या कुंभारणीला म्हणते. त्या कुंभारणीच्या डोळ्यामध्ये आसू येतात आणि ती कुंभारीण मुक्ताबाईला म्हणते की अगं मुक्ताबाई, तुमचं हे दुःख खरंच मला पाहिलं जात नाही, खरंच पाहिलं जात नाही. आणि मला तुझ्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तुला खापर पाहिजेत ना, मी तुला खापर देईन. बस इथं 2 मिनिटं माझ्या हातातलं काम झालं की लगेच तुला खापर देईन. आणि मुक्ताबाई तिथंच दगडावर खाली बसलेली आहे. थोडा वेळ झाला, कुंभारणीनं आपलं काम आटपलं आणि घरामध्ये गेली, खापर आणलं आणि मुक्ताबाईच्या हातामध्ये दिलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनाशीच विचार केला की भगवंताने काय दुःख या लेकरांच्या पदरामध्ये बांधलेलं आहे. तिच्या डोळ्यामध्ये असं हे ते खापर त्या कुंभारणीच्या हातामध्ये दिलं आणि दिल्याच्या नंतर कुंभारीण मुक्ताबाईला म्हणते की मुक्ताबाई, हे खापर घेऊन तू लवकर त्या ठिकाणी आळंदीच्या बाहेर जाय आणि तुझ्या भावंडाला त्या ठिकाणी मांडे खाऊ घाल. जर कदाचित तुला कोण पाहिलं तर तुला हे खापर घेऊन जाऊ देणार नाही. तू जा आणि ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका यांना आनंदानं मांडे खाऊ घाल. मुक्ताबाईनं ते खापर हातामध्ये घेतलं, पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हतं. तेवढ्यात त्याच दिशेनं पंत आलेले आहेत, विसोबा पंत. आणि विसोबा पंतांनी पाहिलं की मुक्ताबाईनं आनंदीत प्रवेश केला, हातामध्ये खापर घेऊन कुठंतरी चालली. मुक्ताबाईला पाहिलं आणि विसोबा पंत सरळ मुक्ताबाई जवळ आले आणि मुक्ताबाईला म्हटलं की का ग मुक्ते, मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं ना की आळंदीच्या आत प्रवेश करायचा नाही. तुला सांगितलं ना, आणि मग मी तुला सांगून सुद्धा तू आळंदीमध्ये प्रवेश कसा काय केला. मुक्ताबाईला विचारलं, धमकावलं. तेवढ्यात बाजूलाच उभी असणारी कुंभारी त्या विसोबा पंतांना म्हणते की अहो पंत, ती एवढीशी मुक्ताबाई, दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि तुम्हाला माहित असेल की त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आईवडील गेल्याच्या नंतर त्या लेकरांची पहिलीच दिवाळी. जसं सगळ्यांनाच गोडधोड खाण्याची इच्छा आहे तसं त्यांनाही गोडधोड खाण्याची इच्छा आहे. म्हणून मांडे भाजण्यासाठी ती खापर न्यायला या कुंभारवाड्यात आलेली. तिला खापर घेऊन जाऊ द्या, कुंभारीण म्हणते. विसोबा पंत म्हणतात त्या कुंभारीला, खबरदार, तुला मधी बोलण्याची आवश्यकता नाही. जर हे खापर तू त्या मुक्ताबाईला दिलं तर जसं मुक्ताबाई आणि त्यांचं कुटुंब, तुला माहित नाही की यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केलेलं आहे. जर तू खापर मुक्ताबाईला दिलं तर तुलाही बहिष्कृत करण्यात येईल, समाजाच्या बाहेर, गावाच्या बाहेर टाकण्यात येईल. कुंभारीण घाबरली पंताच्या त्या वाक्यानं आणि कुंभारीण घरामध्ये शिरली, आतमध्ये गेली. पंतांनी त्या मुक्ताबाईच्या हातातलं ते खापर आपल्या हातामध्ये घेतलं आणि फोडून टाकलं आणि मुक्ताबाईच्या विणीला धरलं आणि ओढत ओढत आळंदीच्या बाहेर काढून दिलं, वेशीच्या बाहेर काढून दिलं. मुक्ताबाईला दुःख वाटलं, मुक्ताबाई रडते, हुंदके देत रडत 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 मुक्ताबाई सिद्ध बेटामध्ये आली. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दारीच उभी होते. निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांनी पाहिलं की मुक्ताबाई येते, पुन्हा रडत रडत येते. ज्ञानोबाराला वाटलं की काय झालं सर माझ्या बहिणीला. आई जशी आपल्या लेकरासाठी पळत जाते तसं ज्ञानोबाराय मुक्ताबाईसाठी धावत गेले. मुक्ताबाईला आपल्या हृदयाशी कवटाळलं आणि विचारलं की मुक्ताबाई कुठे गेली होती, कुठे गेली होती, का रडते, काय कारण आहे. मुक्ताबाई म्हणते की अरे दादा, मला वाटलं दिवाळीचा सण जवळ आला, आपले आई वडील गेले
आणि आपली पहिलीच दिवाळी. तुला मांडे खूप आवडतात आणि माझी अशी इच्छा होती की तुम्हा तिघा भावंडांनाही दिवाळीच्या दिवशी मांडे खाऊ घालायचे. म्हणून मी खापर मागण्यासाठी आळंदीत प्रवेश केला. कुंभारवाड्यात मी गेली. कुंभारणीला खापर मागितलं आणि कुंभारीनं दिलं सुद्धाही. पण तेवढ्यात विसोबा पंत आली आणि पंतांनी ते माझ्या हातातलं खापर फोडून टाकलं आणि मला आळंदीच्या बाहेर वेणीला धरून ओढत बाहेर काढून दिलं, वेशीच्या बाहेर काढून दिलं. आणि हुंदके देत रडत मुक्ताबाई सांगते, ज्ञानोबा म्हणतात की अगं मुक्ताबाई, तुला मांडेच करायचे होते, मला सांगायला पाहिजे. मी गेलो असतो आळंदीत, मी आणलं असतं खापर. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते की अरे दादा, तुझीच गत माझ्यापेक्षा काय वेगळी आहे. तुला आठवते का मागच्या वेळेस जेव्हा आपण आळंदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, तू जोड्या सगट त्या विसोबा पंताचे पाय धरले, तरी सुद्धा त्याला दया आली नाही. त्यानं जोड्या सगट तुला लात मारली, खाली पाडलं. त्यामुळे बरं झालं तू यावेळेस गेला नाही. यावेळेस जर तुला त्यानं बघितलं असतं तर अजून मोठी शिक्षा केली असती. आणि मुक्ताबाई रडायला लागली, ज्ञानोबा रडायला लागले. किती मोठं दुःख आहे. या चार भावंडाचं चरित्रच आपल्याला शिकवतं. पहा, चरित्रच आपल्याला शिकवतं की दुःखात माणसानं कसा संघर्ष केला पाहिजे. जीवनामध्ये किती दुःख जरी आलं तर त्या दुःखाला सामोरं कसं गेलं पाहिजे. दुःख आपल्याही जीवनामध्ये असतं, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं, पण त्या दुःखांना सावरण्याची क्षमता प्रत्येकाला सहन करावी लागते, आणावी लागते. आज दुःखानं कितीतरी लोक आत्महत्या करतात. कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतोय. परीक्षेत नापास झाले तरी पोरं आत्महत्या करतायत. परीक्षेत नापास झाले तरी. वास्तविक शाळेत नापास होण्याचा जीवन घडवण्याचा काही तेवढा फारसा संबंध येत नाही. आहे का नाही. 10वी नापास असणारा सचिन तेंडुलकर, त्याला भारतरत्न मिळालेला आहे. त्याच्यामुळं तुमच्या शाळेला काही फारसं महत्व त्या कागदाला नाही. पण तरी सुद्धा अपयश आता लोक पचवू शकत नाही आणि आत्महत्या करतात. त्यांना या जीवनाची, या देहाची किंमत माहित नाही. शास्त्र हा देह फार दुर्लभ सांगते. दुर्लभो मानुषो देहो देहिनाशन भंगुरा, असं म्हटलेलं आहे. देह फार दुर्लभ सांगितला. किंबहुना जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 गोष्टी ज्या दुर्लभ सांगितल्या, त्यात पहिला मनुष्य जन्म दुर्लभ सांगितलेला. त्यामुळं आत्महत्या करणं सगळ्यात मोठं माप आणि सगळ्यात मोठा मूर्खपणा म्हणता येईल. कितीही दुःख तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, तुम्ही त्या दुःखाशी झगडलं पाहिजे. हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. याचं नावच आहे मृत्यू लोक. मर्त्यम मेती मृत्यू लोक. आणि तसंही तुम्ही जर जगले, आत्महत्या केली नाही, तर तुम्ही काही अमर होणार नाही. प्रत्येकाला इथं मरावं लागतं. देवानी जेव्हा इथं अवतार घेतले, भगवान प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, त्यांनाही देह टाकावा लागतो. त्यामुळे हाताने उपद्रव करायची काही आवश्यकता नाही. देह राहणार नाही, तो जाणारच. प्रत्येक क्षणाला तो मृत्यूच्या तोंडामध्ये चाललेलाच आहे. गीता बोलते दुसऱ्या अध्यायामध्ये, मला वाटतं 14वा श्लोक दुसऱ्या अध्यायाचा आहे, देहिनोस्मिन्यदा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती, असा श्लोक आहे की देह प्रत्येक क्षणाला त्याच्या अवस्था बदलत चाललेली आहे. आधी बालपण आहे, मग तारुण्य आहे, मग जरा म्हणजे म्हातारपण आहे. तो जाणार आहे, तुम्ही राहू दिला तरी. त्यामुळे आत्महत्या शास्त्र महापाक सांगते. सगळं पुन्हा प्राप्त होईल माय बाप. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम
पुनः पुनः असं शास्त्र म्हणते. त्यामुळं आत्महत्या करणं पाप, आत्महत्या त्या ठिकाणी करू नये. आणि हेच संतांचं चरित्र सांगते. एवढी प्रकारची मोठमोठी दुःख ज्ञानोबारायला येतात. ज्ञानोबाराय मुक्ताबाईला कवटाळतात आणि मुक्ताबाईला म्हणतात की अगं तुला मांडीच करायची, मांडेच आम्हाला खाऊ घालण्याची इच्छा आहे ना, काही हरकत नाही, चल आपण मांडीच त्या ठिकाणी करू, तू सगळी तयारी कर, आज आपण मांडेच खाऊ. मुक्ताबाई म्हणते की अरे दादा, खापरच नाही तर मांडे करायचे कसे? माऊली म्हणतात की अगं मुक्ताबाई तू तयारी कर, बाकीची चिंता करू नको. आणि मुक्ताबाई आपल्या भावावर विश्वास ठेवून मांड्याची सगळी तयारी करते आणि माऊलीला आवाज देते की दादा अरे झाली तयारी, सांगा आता मांडे कशी तयार करायची. आणि माऊली झोपडीमध्ये येतात, खाली वागतात आणि सांगतात की आण ते मांडे इकडे, करतो मांडा तयार आणि टाक माझ्या पाठीवर. मुक्ताबाई मांडा त्या ठिकाणी करते आणि ज्ञानोबारायच्या पाठीवर टाकते. योग अग्नीनं ज्ञानोबाराय आपला जठराग्नी प्रदीप्त करतात आणि पाठीवर मांडे भाजतात. सगळे भावंड त्या ठिकाणी मांडे खातात. सगळ्यांना त्या ठिकाणी मांडे खाऊन आनंद वाटतो. पण ही वार्ता सगळीकडे पसरते आणि सगळे लोक ज्ञानोबारायचा जय जयकार करायला लागतात. कारण या जगात चमत्काराशिवाय नमस्कार नाही, चमत्काराशिवाय नमस्कार या जगामध्ये नाही. जेव्हा लोकांना कळतं की ज्ञानोबारायांनी योग अग्नीनं आपल्या पाठीवर मांडे भाजले, तेव्हा सगळ्यांनी त्यांचा जय जयकार केला. सगळे त्यांना योग्यांची माऊली म्हणू लागले. पण ही बातमी कळाली चांगदेवाला, चांगदेव, आणि त्यांच्या कानावर जेव्हा ज्ञानोबारायांची ख्याती गेली तेव्हा ते विचार करू लागले की माझ्या नंतर कोण मोठा योगी त्या ठिकाणी इथं आलेला आहे आळंदीमध्ये, त्याला बघावं. ज्ञानोबारायांनी विचार केला, या चांगदेव महाराजांनी विचार केला. आणि असा विचार केल्याच्या नंतर चांगदेव महाराज ज्ञानोबारायच्या भेटीसाठी निघाले. पण थोडासा अंतकरणात अहंकार होता. ज्ञानोबा सारख्या योग्याला भेटण्यासाठी चांगदेव महाराज सारखा योगी निघालेला आहे. दोन्ही योगी आहेत, पण एकाच्या अंतकरणात अहंकार आहे, दुसऱ्याच्या अंतकरणात नम्रता आहे. किती नम्रता आहे माहिती? ज्ञानोबारायच्या अंतकरणात किती नम्रता आहे? ज्ञानोबारायच्या अंतकरणात एवढी नम्रता आहे मायबाप की समाजानं एवढा छळ केला, लोकांनी एवढा त्रास दिला, तरी सुद्धा ज्ञानेश्वरी, अमृता अनुभव, हरिपाठ असे महान ग्रंथ लिहिले, पण एका ग्रंथातही समाजानं छळ केला असा एक शब्दही लिहिला नाही, एक शब्दही लिहिला नाही. ही ज्ञानोबारायची नम्रता आहे, ही ज्ञानोबारायांची सहन करण्याची शक्ती. समाजाने एवढा त्रास देऊनही प्रार्थना सगळ्याच्या कल्याणाची करतात. आता विश्वात्मके देवी, हे ज्ञानोबारायचं अंतकरण, हे संतांचं हृदय. चांगदेव महाराज भेटीसाठी त्या ठिकाणी निघाले. निघाल्याच्या नंतर चांगदेव महाराज तसे आले नाही. एका वाघावरती बसून आलेले, हे जिवंत वाघावरती, हातात विषारी सापाचा विळखा घेऊन, चाबूक घेऊन चांगदेव महाराज आळंदीच्या वेशीपर्यंत आले. आणि वेशीपर्यंत आल्याच्या नंतर चांगदेव महाराजांनी एकाच्या हाती संदेश पाठवला की तुमच्या गावात जो योगी आलेला आहे, ज्ञानोबाराय काय त्याचं नाव आहे, त्याला सांगून द्या की महान योगी चांगदेव महाराज तुमच्या भेटीसाठी आले. चांगदेव महाराजांनी सांगितले. आणि एक जण संदेश घेऊन ज्ञानोबारायकडे आला. सकाळची वेळ होती. ज्ञानोबाराय आणि चारी भावंड एका भिंतीवर तोंड धुत होते. त्यावेळेस त्या माणसानं ज्ञानोबाराला संदेश दिला की अहो ज्ञानोबाराय, तुम्हाला भेटण्यासाठी महान योगी चांगदेव महाराज आलेले आहेत, जिवंत वाघावर बसून, हातात विषारी सापाचा विळखा घेऊन, चाबूक घेऊन आलेले, आणि त्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी बोलवलं, भेटायसाठी आले. आता ते येतील. ज्ञानोबारायांनी चांगदेव महाराजांचं नाव ऐकलं. चांगदेव महाराज काही सामान्य नव्हते.
सामान्य नव्हते, महान योगी होते ते. 14 वेळेस काळाला त्यांनी परत पाठवलं होतं. आणि असं म्हणतात की चांगदेव महाराज ध्यानाला बसल्याच्या नंतर जवळपास कुठलाही व्यक्ती जर मरण पावला आणि चांगदेव महाराजांच्या समोर जर आला आणि त्यांनी ध्यानातून डोळे जर उघडले तर ते प्रेत जिवंत व्हायचं. एवढी त्यांची साधना, एवढं त्यांचं तप. असे महान चांगदेव महाराज आपल्या भेटीला आले. ज्ञानोबाराला आनंद वाटला. ज्ञानोबारांनी विचार केला की एवढा मोठा योगी एवढ्या दूरवरून आपल्याला भेटायला आला, आपण निदान वेशीपर्यंत तरी त्याच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे. आणि ज्ञानोबाराय त्या चांगदेव महाराजांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी चाललेले. ज्या भिंतीवर ज्ञानोबाराय बसले त्याच भिंतीला ज्ञानोबाराय आज्ञा करतात की बाई चाल, चांगदेव महाराजांच्या भेटीला जायचं, योग्याच्या भेटीला जायचं. आणि ज्ञानोबारांनी चाल म्हटलं, त्या भिंतीला आज्ञा दिली. तशी रेल्वे जशी पळावी तशी ती भिंत चालायला लागली. चांगदेव महाराज वाट पाहत बसले आणि त्यांनी पाहिलं की ज्ञानोबाराय आणि 4 भावंड भिंतीवर बसून आपल्याला भेटायला आले. गार झाला तो, गार झाला. त्याचा अहंकार सगळा गळून पडला आणि 4ही भावंडाला शरण तो आला. ज्ञानोबारायला म्हटलं की अहो ज्ञानोबाराय, खरंच तुम्ही महान योगी आहात. माझ्या अंतःकरणातल्या अहंकारामुळं मला तुम्हाला ओळखता आलं नाही, पण तुम्ही फार मोठी योगी आहात. शरण आला, त्याचा अहंकार गळून पडला. आणि अहंकार देवालाही सहन होत नाही, अहंकार संतालाही शरण होत नाही. असं म्हणतात, तीळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, असं म्हटलेलं आहे. आणि अहंकार त्या चांगदेव महाराजांचा गळून पडला. ज्ञानोबाराला शरण गेला आणि सांगितलं की मला माफ त्या ठिकाणी करा. आणि ज्ञानोबाराचं संताचं हृदय, ज्ञानोबाराने त्याला माफ त्या ठिकाणी केलं. पण ज्ञानोबाराची कीर्ती दिवसांदिवस वाढत चालली होती. पण तरी सुद्धा काही धर्म मार्तंड मात्र ज्ञानोबाराचा छळ कमी करत नव्हते. छळ त्यांचा चालूच होता. शेवटी निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबारा या दोघांनी विचार केला की आई वडील जाऊनही देहांत प्रायश्चित्त घेऊ नये, धर्मपीठानं निर्णय देऊनही आपल्याला हे लोक समाजात घ्यायला तयार होत नाही, आपला छळ थांबवायला तयार होत नाही. आता आपण परत धर्मपीठात गेलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कसा न्याय दिला. आणि 4 भाऊ पैठणला आले. धर्मपीठामध्ये आल्याच्या नंतर धर्मसभेमध्ये आले आणि धर्मसभेमध्ये सगळ्यांना प्रणाम केला आणि सांगितलं, परिचय दिला. अगोदर निवृत्तीनाथांनी सांगितलं की अहो, आम्ही विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी जे आहेत त्यांची आम्ही 4 मुलं होत, अपत्य होत. आमचे आई वडील काही दिवसापूर्वी याच धर्मसभेतून एक न्याय घेऊन गेले, एक निर्णय घेऊन गेले. आणि तुम्ही निर्णय असा दिला होता की देहांत प्रायश्चित्त जर आमच्या आई वडिलांनी घेतलं तर तुम्ही आम्हाला समाजामध्ये घेईल असा कागदोपत्री तुम्ही न्याय दिलेला आहे. तर तुम्ही कसा न्याय दिला? अजूनही समाज आम्हाला स्वीकारायला तयार होत नाही. आमचे आई वडील गेले, देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतलं आणि समाजही जवळ करत नाही. काय कारण? त्या ठिकाणी सांगितल्याच्या नंतर, निवृत्तीनाथांना सांगितल्याच्या नंतर एक ब्राह्मण बोलला की अरे, तुम्ही संन्यासाची पोरं आणि आम्हाला शिकवता की न्याय कसा केला पाहिजे, न्याय कसा दिला आम्हाला विचारता. अरे, तुमच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं असलं तरी सुद्धा तुमचा जन्म कधी झालेला आहे? देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर तुमचा जन्म झाला का? ज्ञानोबारायला मोठा राग आला. ज्ञानोबाराय म्हणतात की अहो, कसं बोलता तुम्ही? आई वडिलांनी आत्महत्या केल्याच्या नंतर आमचा जन्म कसा होईल? काय बोलता तुम्ही? त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो की जर आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेण्याच्या अगोदर तुमचा जन्म झालेला आहे तर तुम्ही अपवित्र आहात, विटाळ आहात. त्यामुळं समाज तुम्हाला स्वीकारणार नाही.
ज्ञानोबारायला ते सहन होत नाही. ज्ञानोबाराय उठतात आणि ज्ञानोबाराय म्हणतात की अहो तुम्ही कोणाला अपवित्र म्हणता? माझ्या आईला अपवित्र म्हणतात. आणि मग या जगात कोण अपवित्र नाही? कोणाचाही जन्म झाला तर लोक विटाळ पाळतात. मरणाच्या वेळी विटाळ आहे, जन्माच्या वेळी विटाळ. कोणाचा देह पवित्र आहे? कोणाचा देह पवित्र आहे? सगळ्यांचा देह काय सांगितला? अपवित्र त्या ठिकाणी सांगितलेला आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे असं म्हटलेलं. कोणाचं शरीर पवित्र आहे? कोणाचंच नाही. त्यामुळं तुम्ही मला अपवित्र त्या ठिकाणी म्हणू नका. आम्हाला समाजामध्ये त्या ठिकाणी घ्या, नाहीतर सगळ्यातच देह अपवित्र होईल. कारण हे सगळं जग चालवणारा एकच देव आहे. सगळ्यांना तोच त्या ठिकाणी चालवतो. आणि आम्हाला अपवित्र म्हटलं तर तुम्ही अपवित्र होसाल, सगळं जग अपवित्र होईल. कारण सगळ्या जगात एकच भगवंत राहतो, एकच देव राहतो, विश्वव्यापक जो. ब्राह्मणांनी त्या ज्ञानोबारायांचे ते शब्द ऐकले, ज्ञानाचे ते शब्द होते. आणि एक ब्राह्मण उठला आणि म्हटला की ज्ञानोबारा तुम्ही म्हणता हे सगळं जग विश्वव्यापक आणि त्यांनीच हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे, तोच सगळ्याला चालवतो. ज्ञानोबाराय म्हणतात ईश्वर सर्व भूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. श्रीमद भगवद्गीता बोलते 18व्या अध्यायाचा हा श्लोक आहे. सगळं जगत ईश्वर चालवतो, आपण सगळी त्याचीच लेकर आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला अपवित्र म्हणू नका, ज्ञानोबाराय म्हणतात. त्यावेळेस एक ब्राह्मण उठतो आणि म्हणतो की अरे बाबा, फार ज्ञानाच्या गप्पा त्या ठिकाणी तू मारतो आणि नावही तुझं ज्ञानेश्वर. तू म्हणतो की सगळं जगत एकच ईश्वर चालवतो, सगळ्यांना तोच बोलवतो. तर मग तुझंही नाव ज्ञान आहे आणि तो दारून चाललेला जो रेडा आहे त्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. असं म्हणतो की सगळं जग ईश्वर चालवतो, तोच सगळ्याला बोलवतो. तर मग तू जसा ज्ञानाच्या गप्पा मारतो, तू जसं वेद बोलतो, तसा तो रेडा वेद बोलल का? तो ब्राह्मण ज्ञानोबारायला म्हणतो. ज्ञानोबाराय म्हणतात का बोलणार नाही? का बोलणार नाही? अहो ईश्वराच्या सत्तेनं काय होऊ शकत नाही, सगळं होऊ शकतं. ठीक आहे. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गुरुम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधव असं म्हटलेलं. देवाची कृपा झाली तर काय होणार नाही, सगळं त्या ठिकाणी. आणि ज्ञानोबाराय त्या रेड्याजवळ गेले. ब्राह्मणानं सांगितलं की जर रेडा बोलू शकतो तर बोलव त्याला. त्याला बोलवण्यात आलं आणि ज्ञानोबाराय त्या रेड्याजवळ आले, त्याला प्रणाम केला आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं की बाबा बोल बोल, मी सांगतो ते बोल. आणि आपल्या 4 वेदातला सगळ्यात कठीण असणारा जो वेद आहे, ज्याचं नाव आहे ऋग्वेद, तो ऋग्वेद, त्या ऋग्वेदातल्या ऋचा त्या रेड्याला बोलायला सांगितल्या. आणि आश्चर्य माय बाप, ज्ञानोबारायचा हात पडल्याच्या बरोबर तो रेडा वेद बोलायला लागला. होता तुमची कृपा पशु बोले वेद. ज्ञानोबाराय म्हणतात बोल बोल म्हटल्याबरोबर तो बोलायला लागला. ज्ञानोबारायांनी सगळ्या सभेला सांगितलं की बाबा हाही माझा आत्माच आहे, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. हात ठेवला आणि सांगितलं ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा असं म्हटलं. आणि ज्ञानोबारायांनी हात ठेवल्याबरोबर तो रेडा बोला. सगळीकडे जय जयकार ज्ञानोबारायचा झाला, सगळीकडे जय जयकार करू लागलेलो. त्या रेड्याची समाधी आळे फाट्यावर. संताचा हात डोक्यावर पडला तर रेड्याची समाधी झाली, रेड्याचं मंदिर झालं. हजारो लोक त्याचं दर्शन घ्यायला जातात.
काय ज्ञानोबराची कृपा असेल, काय संताची कृपा असेल. आणि ती कृपा सगळ्या लोकांनी पाहिली. आणि आता मात्र ब्राह्मणांनी ओळखलं की ही सामान्य लेकरं नाही, सामान्य नाही. आणि सगळ्यांनी ज्ञानोबराचा जय जयकार केला, सगळ्यांनी जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराज की जय. आता याच्या पुढचं चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहू. आजचा भाग या ठिकाणी इथंच थांबू. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, म्हणजे हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचल. रामकृष्ण.